तर हाय मित्रांनो, आज आपण नवीन विषयावरती बोलणार आहे. जसं की तुम्हाला सांगू शकतो, इन्फ्रास्ट्रक्चर किती आपल्या महाराष्ट्रात डेव्हलप झालंय आणि त्या डेव्हलप झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस हा किती सुरक्षित आहे याचा विचार कधी तुम्ही आम्ही केलाय का? तर ह्याच विषयावरती आपण आज बोलणार आहे. थोडक्यात सांगू शकतो की जसं की प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस हा आपलं पोट जगवण्यासाठी, आपलं कुटुंब चालवण्यासाठी हा धावपळीच्या दुनियेत पळत आहे. जसे की आपल्या सगळ्यांची लाडकी मुंबई, आणि या मुंबईमध्ये सगळ्यांचं पोट, कमी पैशात पोट भागवणारी आपले लोक, ज्यांनी लाखोच्या संख्येने लोक प्रवास करत असतात दिवस रात्र. तर आज मी तुम्हाला थेट तिकडे घेऊन जाणार आहे की कशा प्रकारे प्रत्येक मध्यमवर्गीय पुरुष आणि स्त्री, जे की आज प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती स्त्री आपलं कुटुंब चालवून, आपला संसार चालवून ती आज माणसाबरोबरच व्यवसाय करत आहे, कामाला जात आहे, आपलं कुटुंब चालवत आहे. ह्या सर्व धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस हा सुरक्षित आहे का याचा विचार कधी आपण केला नाही. तर आज मी थेट त्या गोष्टीवरती बोलणार आहे आणि तुम्हाला थेट तिकडे जाऊन दाखवणार आहे की कशा प्रकारे प्रवास केला जातोय, स्वतःच्या जीवाची पर्वा न करून आपलं कुटुंब चालवत आहेत, हे मी तुम्हाला थेट दाखवत आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला हे दाखवणार आहे की आपल्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये एवढा इन्फ्रास्ट्रक्चर वाढला आहे की मेट्रो असेल, ट्रेन आहे, तसेच रस्ते, जागोजागी रस्त्याचं काम चालू, तरी पण आताच्या या जगात रस्त्यावर कित्येक सारे खड्डे आहेत, ज्याच्याने कित्येक लोकांचे ऍक्सिडेंट होतात, ते मरण पावतात. ह्या सर्व गोष्टीला कोण जबाबदार? या गोष्टीचा विचार आपण कधी केला पाहिजे. रस्त्यावरचे खड्डे ते पण मी तुम्हाला थेट तिथे जाऊन दाखवणार आहे की कशा प्रकारे मोठमोठे खड्डे आहेत. डेव्हलप कधी होणार या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. प्रत्येक जण धावपळीच्या दुनियेत फक्त आपापला माणूस जगत आहे, पण ह्याचा सर्वात त्रास हा मध्यमवर्गीय लोकांना होत आहे. कारण की ते आपलं पोट जगवण्यासाठी, आपलं कुटुंब चालवण्यासाठी रस्त्यावरती ट्रेनने, मेट्रोने प्रवास केला जातो. तर ह्या गोष्टीसाठी आपण विचार केला पाहिजे की इन्फ्रास्ट्रक्चर वाढले असून देखील माणूस सुरक्षित नाही. तर ह्याचं कारण काय हे तुम्ही आम्ही शोधायचं. तर चला आता थेट तुम्हाला घेऊन चालतो. आता तुम्हाला थेट घेऊन आलोय प्रत्येक मध्यमवर्गीय स्त्री पुरुष आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कुटुंब जगवण्यासाठी या धावपळीच्या दुनियेत जगत आहे. ते कशा प्रकारे जगत आहेत तेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला भेट घेऊन आलो होतो. थोड्याच वेळात तुम्ही बघाल की कशा प्रकारे ते दिवसभराचा ते त्यांचा स्ट्रगल करतात, ट्रेननी ये जा करतात. तर कशा प्रकारे ते स्वतःची जीवाची पर्वा न करता ट्रेनमध्ये चढत आहेत आपलं कुटुंब जगवण्यासाठी. तर हे तुम्हाला तुम्ही बघताय की खूप गर्दी आहे लोकांना. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री ही ट्रेनमध्ये जात आहे, पण कशा प्रकारे चालू आहे आणि प्रत्येक जण त्यांचा प्रयत्न चालू आहे. तर अशा प्रकारे धक्काबुक्की करून ट्रेनमध्ये चढतात, आपल्या जीवाची पर्वा न करून लोकल ट्रेनचा प्रवास चालू आहे. तर मित्रांनो, आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की खरंच इन्फ्रास्ट्रक्चर हे डेव्हलप झालंय, मला कोण जबाबदार? ह्या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. तर हे झालं फक्त लोकल, जेणेकरून मेट्रोची सुविधा झाली. तरी मेट्रोमध्येही
प्रत्येक अशाच प्रकारे गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता एवढं डेव्हलपमेंट होत असताना देखील आपला प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कुटुंब चालू तर ह्याला कोण जगत. तसंच मी तुम्हाला काही गोष्टी मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई मधल्या छोट छोट्या रस्त्यांचे उदाहरण तुम्हाला दाखवतो. मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहे. तर हा मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकलचा ट्रेनचा प्रवास तुम्ही बघितलाय. तसाच आता थेट आपण मुंबई सारख्या लोकल रस्त्यावरती आपण आलो आहोत, जेणेकरून प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस आपला कुटुंब जगवण्यासाठी मेहनत करत असतो, या रस्त्याने धावत असतो. धावपळीच्या दुनियेत तो जगत असतो स्वतःचा जीवाचा पर्वा न करता. तर कशा प्रकारे लोकल रस्त्यांवरती खड्डे आहेत ते मी तुम्हाला आज थेट दाखवतो. तर याला जबाबदार कोण याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. आपण सर्व गोष्टीचं महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टीचं टॅक्स आहे, टॅक्स आपण पे करतो. ते करत असताना देखील आम्हाला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे आणि या गोष्टीचा विचार सरकारने केला पाहिजे. तर तुम्हाला थेट घेऊन चालतोय की रस्त्यावर कशा प्रकारे खड्डे आहेत आणि किती खोल खड्डे आहेत हे तुम्हाला थेट दाखव. तर तुम्ही या. हे बघा, इथेच एक खड्डा आहे, इथे पण खड्डा आहे आणि तसाच पुढे या तुम्हाला अजून दाखवतो. खूप मोठमोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तर ह्याला नक्की जबाबदार कोण या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. तर हे बघा, निदान एवढा खड्डा आहे, एवढा मोठा खड्डा आहे. तुम्ही बघू शकता मी थेट त्या खड्ड्यात उभा आहे. तर या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. लवकरात लवकर याचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे. पाऊस येऊन गेलाय तरी अजून येथे खड्डे मुजवले गेलेले नाहीत. तर या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही मिळून करूया आणि याच्यावरती प्रश्न उठूया. धन्यवाद.